राम राम मित्रांनो, मी शंकर बळी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत बीज अमृत कसे तयार करायचे. त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते पाणी 20 लिटर, देशी गाईचे शेण 5 किलो, देशी गाईचे गोमूत्र 4 लिटर, कळीचा चुना 50 ग्रॅम, शेतातल्या बांधावरची किंवा वडाखालची चिमूटभर जीवाणू माती. त्यानंतर तयार झाल्यानंतर याचा वापर कसा करायचा आहे तर 24 तास भिजवून ठेवलेले मिश्रणाचा 100 किलो बियाण्याकरिता वापर करता येतो. 100 किलो बियाण्यावर याचा वापर केला जातो. बियाण्यावर बीजामृत शिंपडून हलक्या हाताने चोळावे. बियाण्याला सावलीत वाळून नंतर पेरावे. चला तर मग बघूया कसे करायचे. तर हे सर्व साहित्य घेऊन आलेलो आहे मी शेतात. तर माझ्याकडे एक मोठी बकेट नव्हती म्हणून मी हे सर्व मिश्रण आपलं 2 बकेटीमध्ये करणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे शेण आहे आपलं 5 किलो देशी गाईचं शेण, ही आपली माती चिमूटभर, आणि हा आहे कळीचा चुना 50 ग्रॅम, आणि हे आहे 4 लिटर गोमूत्र, आणि आहे 20 लिटर पाणी. तर आता आपण हे एक याच्यामध्ये टाकून घेऊया. तर तुमच्याकडे जर एकच मोठी बकेट असेल तुम्ही सर्व मिश्रण एकातच करू शकता. माझ्याकडं मोठी बकेट नव्हती म्हणून मी 2 बकेटीत करत आहे. तर सर्वप्रथम पाहू शकता तुम्ही शेण टाकत आहे. तर मी अर्ध्या क्वांटिटीमध्ये करणार आहे 2 बकेटीमध्ये. तर पाहू शकता मी अर्धं शेण टाकलं, त्यानंतर माती टाकली आपली. त्यानंतर हा जे कळीचा चुना आहे तर याला आपण डायरेक्ट जर टाकलं तर हा बरोबर हे होणार नाही, म्हणून याला आपण डब्यामध्ये घेऊन याच्यामध्ये जरासं पाणी मिक्स करून याला जरासं असं पतलं करत आहे. तर पाहू शकता तुम्ही, हे पाणी टाकल्यामुळं हे पतला झालेलं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, आता याचं पूर्ण पाणी झालेलं आहे. तर हे याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी अर्धा टाकणार आहे. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला गोमूत्र. तर पाहू शकता हे जास्त दिवस झालेले आहे म्हणून लाल झालेलं आहे. तर इथं आपण पाहू शकता गोमूत्र आता याच्यात टाकणार आहे. तर हे 2 बकेटीमध्ये मी करणार आहे म्हणून मी अर्धं गोमूत्र टाकलं आणि अर्धं याच बकेटीमध्ये ठेवलं. तर आता राहिलेलं जे आपलं साहित्य आहे ते आपण या बकेटीमध्ये टाकून देऊ. पाहू शकता तुम्ही, आता ही माती टाकलेली आहे आपण, जीवाणू माती आहे. त्याच्यानंतर आपण हे टाकलेलं आहे शेण. तर हे जे कळीचा चुना आहे आपला अर्धा राहिलेला ते पण आपण टाकून घेऊया. आता राहिलेलं आहे आपलं पाणी. तर दोन्ही बकेटीमध्ये आता आपण 10-10 लिटर पाणी टाकणार आहे. जसं बसेल तसं टाकणार आहे. तर अशा प्रकारे पाणी टाकून दिले. तर या सर्व मिश्रणाला आपल्याला काडीच्या साहाय्याने 1-2 वेळा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचे आहे आणि 1 दिवसासाठी याला ठेवून द्यायचे आहे तर पाहू शकता हे सगळं आता हे मिक्स झालेलं आहे. हे आता आपण 24 तासासाठी ठेवून देणार आहोत. तर पाहू शकता 24 तासानंतर मी दुसऱ्या दिवशी शेतात आलो. तर पाहू शकता हे अशा प्रकारे झालेलं आहे. आता लावायच्या अगोदर एकदा आपण याला काडीच्या साहाय्याने ढवळून घेऊया. तर मी याला सोयाबीनला लावत आहे. तर तुम्ही पण पेरणीआधी अशा प्रकारे लावून नंतर याला सावलीत आपल्याला सुकवायचे आहे.
हे लावल्यानंतर सावलीतच वाळवायचे आहे आणि नंतर पेरणी करायची आहे. तर पाहू शकता मी आता सोयाबीनला लावणार आहे. तर याला लावल्यानंतर हे जास्त असे ओले करायचं नाही, एकदम हलक्या हातानेच याला लावायचं आहे, चोळायचं आहे वरून शिंपटून हलक्या हातानं. आणि जास्त बी ओलं करायचं नाही आहे. तर हलक्या हाताने याला सावलीतच वाळवायचं आहे आणि त्यानंतर पेरणी करायची आहे. तर हे जितकं आपण याची जितकी क्वांटिटी घेतलेली आहे तितकी 1 क्विंटल बियाण्याला हे पुरेसं आहे. तरी अशा प्रकारे तुम्हाला लावायचं आहे. हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे आणि सावलीत वाळून त्यानंतर पेरणी करायची आहे. लयसुद्धा असे वरचे सोयाबीनचे टरफलं जाईल एवढं पण वल्लं करायचं नाही आहे. काहीतरी वल्लं करायचं आणि सावलीत वाळू घालायची. तर पाहू शकता तुम्ही. तर याचा असा फायदा होतो की आपल्याला उगवण शक्तीत मदत होते. बीज प्रक्रिया म्हणून बीजामृताचा वापर करतात. म्हणून बीज आपली सोयाबीनची जी बीज प्रक्रिया आहे ही चांगली झाल्यामुळं आपल्या सोयाबीनची उगवण शक्ती वाढते व चांगलं आपलं उगवण शक्ती सोयाबीन उगवून येण्यास मदत होते. तर तुम्ही पण नक्कीच करून पहा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.